हॅलो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर मग आज मी माझ्या आहोसाठी बनवलेलं आहे सोयाबीन मंचुरियन. तर चला पाहूया आपण सोया मंचुरियन कसं बनवायचं. तर सगळ्यात अगोदर मला जर चण्याची भाजी बनवायची असेल तर मी रात्रीच्या वेळेला चणे भिजव घालत असते. तर त्यासाठी मी नवीन पॅकेट व्यवस्थित भरणीमध्ये ट्रान्सफर वगैरे करून घेतला आणि म्हटलं चला थोडेसे चणे भिजत घालूयात आणि आपण रात्रीच्या स्वयंपाकाला लागूयात किंवा स्वयंपाकाची तयारी करूयात. तर आजचा आमचा रात्रीचा मेनू आहे फ्राईड राईस आणि सोया मंचुरियन. तर बऱ्याच जणांना असं वाटत असेल की सोया मंचुरियन काय असतं, आम्हाला तर मंचुरियन आवडतं गोबी आणि मैद्याचं. तर हां, गोबी मैद्याचं पण मंचुरियन असतं, पण हे सोया मंचुरियन अगदी गोबी आणि मैद्यापेक्षा खूप जास्त वेगळं आणि टेस्टी आहे. जर तुम्हाला मैदा खायचा कंटाळा आला असेल किंवा मैदा खाणे तुम्हाला स्किप करायचं असेल तर तुम्ही नक्की एकदा हे ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडेल. तर चला मग आता मी तुमच्यासोबत शेअर करते की हे मंचुरियन बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते. तर आपल्याला पाहिजे तर सोयाबीन्स, ते तर प्रत्येकाच्याच घरात असते मॅक्झिमम. बरेच जण खिचडीत वगैरे टाकतात. भाजी पण घरातल्या बऱ्याचशा बायकांना किंवा काही जेंट्सला पण सोयाबीनची भाजी नाही आवडत किंवा सोया भाजी मला नको असं म्हणतात. तर तुम्ही त्यामध्ये पुरेपूर प्रोटीन असतं म्हणून अशा पद्धतीने सोया मंचुरियन करून खाल्ल्याने एक तर तुम्हाला प्रोटीन पण भेटेल आणि तुमची टेस्ट पण चेंज होईल. पण आज नेमकं झालं असं की माझा मध्येच कॅमेरा बंद झाल्यामुळे मी ते मिक्स करता वेळेस व्हिडिओ करू शकले नाही, म्हणून तुम्हाला शॉर्टमध्ये एक त्याची रेसिपी सांगते. सगळ्यात अगोदर आपल्याला 20 मिनिट सोया व्यवस्थित भिजून घ्यायचं आहे. 20 मिनिट भिजल्यानंतर आपल्याला त्यातलं पिळून पाणी काढून टाकायचं, जेणेकरून तेलात तळता वेळेस ते आपल्या अंगावर उडणार नाही. नंतर त्या सोयामध्ये आपल्याला कॉर्नफ्लॉवर ॲड करायचं आहे, आलं लसूण पेस्ट, काळ्या मिऱ्याची पावडर, चवीनुसार मीठ आणि लाल तिखट एवढा साहित्य आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि नंतर त्यामध्ये पाणी न ॲड करता आपल्याला 2 चम्मच दही त्यामध्ये ॲड करायचं आहे आणि सर्व जिन्नस एकजीव करून एक 10 मिनिट आपल्याला ते बॅटर साईडला ठेवून द्यायचं आहे किंवा ते सर्व जिन्नस मिक्स करून बाजूला ठेवायचं. 10 मिनिटानंतर गॅसवर कढई गरम करून आपल्याला त्यावर तेल गरम करून घ्यायचं आहे आणि अगदी मध्यम आचेवर आपल्याला हे सोयाबीन तळून घ्यायचे आहेत. तुम्ही हवं तर तुमच्या मुलांना विदाऊट फोडणी वगैरे न देता किंवा मंचुरियनचे सोया सॉस वगैरे तुम्हाला टाळायचे असतील तर तुम्ही असं नॉर्मली तुमच्या मुलाला छान कुरकुरीत तळून एक भजी म्हणून सुद्धा तुम्ही मुलांना खायला देऊ शकतात. तर याला सोया भजी, सोया मंचुरियन किंवा सोया चिली समथिंग तुम्हाला जे नाव द्यायचं ते द्या, पण ही डिश अतिशय अफलातून टेस्टी आणि सुंदर होती. खरंच मला सोयाबीन अजिबात आवडत नव्हते, पण जेव्हापासून मी ही डिश ट्राय केली, आम्ही नक्कीच ही बनवतो आणि सगळेच अतिशय आवडीने खातात. आणि मी तुम्हाला खात्रीने सांगते की तुम्हाला ही डिश आवडेल, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. तर तिकडे मंद आचेवर आपल्याला सोयाबीन तळून घ्यायचे आहेत, जेणेकरून ते करपणारे नाहीत आणि ते भिजलेले असल्यामुळे आतून जर नाही तळले तर ते असे स्मूथ होतील आणि दाताने तुटणार पण नाही. त्यामुळे आपल्याला कुरकुरीत तळायचे आहेत. सोयाबीन तळत आहेत तोपर्यंत आपण त्याला फ्राय करायची तयारी करून घेऊयात किंवा फ्रायची फोडणी इकडे बाजूला तयार करून घेऊयात. फोडणी बनायला बराचसा वेळ लागतो, कारण त्यामध्ये बरेचसे जिन्नस आपण ॲड करतो, तर ते जिन्नस व्यवस्थित शालो फ्राय करायला आपल्याला वेळ लागतो. म्हणून मी हे पण मीडियम आचेवर तेल, त्यामध्ये थोडेसे जिरे टाकून घेतलेले आहेत आणि नंतर मी त्यामध्ये कांदा, शिमला, 2-4 हिरवी मिर्च, पत्तागोबी एवढं साहित्य यामध्ये ॲड करणार आहे, म्हणजे फोडणीमध्ये सुद्धा जसं मंचुरियनचं असतं एक्झॅक्टली सेम असंच. आणि आपल्याला यामध्ये ॲड करायचे आहे शेजवान चटणी, सोया सॉस आणि टोमॅटो सॉस. सेम तसंच, फक्त एवढंच आहे की यामध्ये मंचुरियन टाकण्याऐवजी आपल्याला हे सोयाबीन टाकायचं आहे आणि टेस्ट पण खूप सुंदर येते, अतिशय डिफरंट. तुम्ही जर एकदा हे सोयाबीन खाल्लं तर सोया मंचुरियन खाल्लं तर तुम्ही नॉर्मलचं मंचुरियन विसरून जाता. ही नक्कीच अशा पद्धतीने एका साईडला माझं सोया मंचुरियन तळायला चालू आहे आणि एका साईडला त्याचीच फोडणी चालू आहे. आता तुम्ही म्हणता साईडला बरंचसं सामान दिसते, तर हां, हे सामान मी फ्राईड राईससाठी बनवलेलं आहे. तर ते पण मी तिथंच ठेवलं होतं, पण म्हटलं अगोदर आपण एकदा सोयाबीन मंचुरियन पूर्णपणे बनवून घ्यावं, कारण माझ्या मिस्टरांना खूप जास्त आवडतं. गरम गरम त्यांनी सगळेजण खातात तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घ्यावी. तर ह्यांचं ओपिनियन घेऊन, म्हणजेच कसं झालं आहे ह्यांना टेस्ट विचारत किंवा कसं करायला पाहिजे सगळं डिस्कशन करत गप्पा मारत अशा पद्धतीने आमचं स्वयंपाक बनवणं चालू आहे.
आपण बनवलेली कुठलीही डिश आपल्या घरच्यांना आवडणं हे प्रत्येक स्त्रीचं स्वप्न असतं किंवा प्रत्येक घरच्या बायकांचं स्वप्न असतं की गडे कसं झालं असेल, घरच्यांना कसं आवडेल आणि त्यांना काय करून घालू, हे प्रत्येक आणि एका आईचं तर खूप जास्त असतं. एकदा जर बायकांना छोटी मुलं वगैरे झाली तर आपल्याला सारखं वाटत असतं आपल्या मुलांनी हे खावं, आपल्या मुलांनी ते खावं किंवा त्यांनी आपल्याला ओपिनियन द्यावी की कसं झालं आहे, छान झालं आहे, नाही झालं आहे असं वाटतं. आणि ज्या मुली कुक करतात ना कुकिंग, त्या मुलींना तर अतिशय छान 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 पदार्थ करून, चाहे ते छान बनवू किंवा थोडंसं मिस्टेक पण हो, आपल्या घरच्यांना असं वाटतं की आपण त्यांना खायला द्यावं छान छान बनवून आणि त्यांनी त्याच्यावर कमेंट्स करावं. आणि माझ्या मिस्टरांना तर हे फोडणी विदाऊट फोडणीच सोयाबीन मंचुरियन आवडतात, तर त्यांचं खायला चालू होतं तोपर्यंत मी इकडं फोडणी देत होती. तर त्याचं सामानही मी तुम्हाला अगोदरच सांगितलं आहे. तर अशा पद्धतीने मंद आचेवर आपल्याला सर्व जिन्नस फोडणीचेही शालो फ्राय करून घ्यायचे आहेत. आणि तुम्हाला जसं मी म्हटलं त्यानुसार आपल्याला यामध्ये शेजवान चटणी, मी तुम्हाला जसं म्हटलं त्यानुसार आपल्याला यामध्ये शेजवान चटणी, सोया सॉस आणि टोमॅटो सॉस ॲड करायचा आहे. हवं तर तुम्हाला जास्त स्पायसी असलं तर तुम्ही शेजवान चटणी जास्त पण ॲड करू शकतात. कमी स्पायसी हवं असेल तर कमी पण. सोया सॉस तुम्हाला स्किप करायचं असेल तर तुम्ही स्किप पण करू शकतात, कारण जास्त आंबट नको असेल तर सोया सॉस एक आपलं त्यातलं आंबटपणा मेंटेन करण्याचं काम करतं. ते ऑप्शनल आहे, तुम्ही तुमच्या मनानुसार करू शकतात. पण शेजवान चटणी आणि टोमॅटो सॉसनी खूप जास्त टेस्ट छान येते. आणि नंतर आपल्याला आपण फ्राय केलेले पूर्ण ते त्यामध्ये सोयाबीन ॲड करायचं आहे आणि छान असं त्याला मिक्स करायचं आहे. आता आपल्याला त्यामध्ये मीठ ॲड करायचं नाही आहे, ना काही तिखट ॲड करायचं आहे दुसरं, कारण ऑलरेडी आपण सोयाबीनमध्ये मीठ टाकलेलं आहे, परत खरट होईल. त्यामुळे परत आपल्याला त्यामध्ये काहीसुद्धा वेगळं ॲड करायचं नाही. त्याला व्यवस्थित मंद आचेवर छान असं एकजीव करून घ्यायचं. आणि तुम्ही पाहू शकता सुंदर असं आपलं मंचुरियन बनून तयार आहे. किती छान दिसतंय आणि फक्त दिसायलाच नाही तर खायलासुद्धा अतिशय टेस्टी आहे हे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. वरतून मस्त अशी पत्तागोबीने गार्निशिंग करा आणि तुमच्या घरच्यांना छान छान अशा डिशेस टेस्ट करायला नक्कीच द्या. तुम्हाला आणखी कुठल्या रेसिपीज हव्या असतील तर माझ्या चॅनलला नक्की एकदा व्हिजिट करा. तुम्हाला त्यात आणखी नवनवीन रेसिपीज भेटतील. किंवा तुम्हाला त्यामध्येही कुठली रेसिपी कमी वाटत असेल तर कमेंट करून नक्की कळवा, मी तीही तुमच्यासोबत शेअर करेन. आणि दॅट्स इज द फायनल लुक ऑफ दिस सोया मंचुरियन. आणि तुम्ही पाहू शकतात किती सुंदर दिसते, तर खायला किती जास्त टेस्टी झाला असेल आणि खरंच खूप जास्त छान हे टेस्टी होतं हे सोया मंचुरियन. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. बाय.